दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेड तालुक्यात तीव्र पाणी टंचाई, 4 गावातील 7 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 12 उमेदवार रिंगणात। रायगडमध्ये तटकरेंविरोधात 2 सुनील तटकरे, अनंत गीते विरोधात अनंत गीते। काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा आणि ज्येष्ठ रंगकर्मी लक्ष्मण काटे यांचं निधन। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड तालुक्यात पाणी टंचाईचा वणवा दिवसेंदिवस भडकतच चाललाय। सद्यस्थितीत तालुक्यातील 4 गावं आणि 7 वाड्यांवर पाणी करण्याची वेळ आली आहे। टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, परंतु टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने टंचाईग्रस्तांची तहान भागवताना प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहे। खेड तालुका आणि पाणी टंचाई हे गेल्या अनेक वर्षांचं समीकरण आहे। तालुका टँकर मुक्त करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात आले। काही ठिकाणी नळपाणी योजना राबवण्यात आल्या, काही ठिकाणी गावतळी बांधण्यात आली, तर काही गावांमध्ये विंधन विहिरी खोदण्यात आल्या। मात्र दुर्दैवाने हे सारे प्रयत्न अपुरे पडल्याने तालुका टँकर मुक्त होण्याऐवजी पाणी टंचाई वाढतच गेली। दरवर्षी उन्हाळ्यात भडकणारा पाणी टंचाईचा वणवा कायमच विझवण्यासाठी तालुक्यात सुरू असलेली धरण प्रकल्पांची कामं युद्धपातळीवर पूर्ण करणं आवश्यक होतं। मात्र धरण प्रकल्पाची रखडलेली कामं पूर्ण व्हावी याबाबत कोणीच गांभीर्याने विचार करत नाही, त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता दरवर्षी वाढलेलीच पाहावयास मिळते। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे डॉ. निलेश राणे यांनी अर्ज भरलेत। काँग्रेस आघाडीच्या वतीने नवीनचंद्र बांदेवेकर, वंचित बहुजन आघाडीतर्फे मारुती जोशी, अखिल भारत हिंदू महासभेचे अजिंक्य गावडे, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे राजेश दिलीप जाधव, बहुजन समाज पार्टीतर्फे किशोर वरग, समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार संजय गामनाईक, अपक्ष विनायक लवराहत, पंढरीनाथ आंबेडकर, बहुजन मुक्ता पार्टीचे भिकुराम पालकर, अपक्ष नारायण गवस यांनी अर्ज दाखल केलेत। शुक्रवारी 5 एप्रिल रोजी छाननी होणार आहे। 8 एप्रिलला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे। रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेच्या दिवशी 14 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे सादर केली। यामध्ये आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नामसाधर्म्य असलेल्या सुनील पांडुरंग तटकरे आणि सुनील सखाराम तटकरे या 2 अपक्षांनी उमेदवारी अर्ज सादर केलेत। तर 3 एप्रिल रोजी महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या अनंत पद्मा गीते यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने डोकेदुखी यामुळे वाढली आहे। गुरुवारी उमेदवार अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती, त्यामुळे आता एकूण अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या 25 इतकी झाली आहे। 5 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे। रायगड जिल्ह्यात लोकसभा विधानसभा निवडणूक डुप्लिकेट उमेदवार उभे करण्याची पूर्वीपासून परंपरा आहे, त्यामुळे यावेळीही खेळी राजकीय पक्षांनी एकमेकांविरोधात खेळली आहे। त्यामुळे याचा फायदा आणि तोटा कुणाला होणार हे मतपेटीतूनच कळणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत मुस्लिम समाज बांधवांना राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मतदान करण्याचे आवाहन करून त्या भाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी काँग्रेस आयचे खेड तालुकाध्यक्ष गौस खतीब यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे। रायगड लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा खेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गुरुनाथ पारसे यांनी याबाबत खेड पोलिसात तक्रार दाखल केली। या तक्रारीनुसार दिनांक 26 मार्च 2019 रोजी चिंचघर दस्तुरी येथे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या निवडणूक प्रचाराची जाहीर सभा होती। या सभेत बोलताना काँग्रेस आयचे खेड तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी मुस्लिम समाज बांधवांना सुनील तटकरे यांनाच मतदान करा असं आवाहन केलं होतं। त्यानंतर गौस खतीब यांच्या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली। धर्माच्या नावावर मत मागणं आणि मतांसाठी धर्माचा उल्लेख करणं हा आचारसंहितेचा भंग असल्याचं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गुरुनाथ पारसे यांनी गौस खतीब यांच्या विरोधात खेड पोलिसात तक्रार दाखल केली आहे। ज्येष्ठ रंगकर्मी लक्ष्मण काटे यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं। ते 94 वर्षांचे होते। एक संपूर्ण रंगकर्मी म्हणून त्यांचा लौकिक नाट्य क्षेत्रात होता। रंगभूषा, वेशभूषा, अभिनय, नाट्यलेखन, दिग्दर्शक, लेखक अशा सर्व भूमिकेतून त्यांनी नाट्य रसिकांना रंगभूमीसोबत जोडून ठेवलं आणि आपली एक वेगळी छाप उमटवली होती। पुस्तके खरेदी करून वाचणे हा त्यांचा आवडता छंद होता। कला क्षेत्रातील अनेक कलावंतांचे आत्मचरित्र त्यांच्या संग्रही ठेवले होते।
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे। खेड येथील ब्राह्मण समाजातर्फे साजरा होणारा श्रीराम जन्मोत्सव शनिवार दिनांक 6 ते रविवार दिनांक 14 एप्रिल 2019 या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्रीदेव लक्ष्मीनारायण देवस्थान येथे साजरा होतोय। यामध्ये रोज सकाळी 8 वाजता पूजा आणि श्रींवर अभिषेक, रोज रात्री 7:30 ते 8:30 धूप आरती आणि देवे, 9 ते 10 भजन, रात्री 10 ते 12 पनवेल येथील सुप्रसिद्ध हरिभजन पंडित अनंत गणेश कर्वेबुवा यांचं कीर्तन होणार आहे। तसंच शनिवार दिनांक 6 रोजी सकाळी 9:30 वाजता गुढीपूजन, संध्याकाळी 4 वाजता मुख्या वेदना बोलक्या संवेदना सादरकर्त्या डॉक्टर विनया जंगले, 7 रोजी सकाळी 9 वाजता भिक्षा फेरी, दुपारी 3 वाजता मुलांच्या स्पर्धा तसेच महिलांसाठी पाककला स्पर्धा, 8 रोजी दुपारी 2 वाजता रांगोळी स्पर्धा, 3 वाजता महिलांच्या स्पर्धा, 9 रोजी संध्याकाळी 5 वाजता हळदी कुंकू, 10 रोजी 4 वाजता होम मिनिस्टर, 11 रोजी दुपारी 3 वाजता महाप्रसाद तयारी आणि 5 वाजता चैतन्य निर्मित गंधस्वरांचा, 12 रोजी संध्याकाळी 5 वाजता श्री लक्ष्मीनारायण महिला मंडळाचं भजन, 13 रोजी दुपारी 12:30 वाजता श्रीराम जन्मोत्सव, दुपारी 3 वाजता वसंत पूजा, संध्याकाळी 5 वाजता जोडी तिची माझी महिलांसाठी मनोरंजनात्मक आणि स्पर्धात्मक कार्यक्रम, रात्री 10 वाजता छबिना, 14 रोजी दुपारी 12:30 वाजता महाप्रसाद, रात्री 10 वाजता लोकगंगा महाराष्ट्राची मराठी लोकगीतांवर आधारित नृत्य सादर करते स्थानिक कलाकार, 15 रोजी पहाटे ललिताचं कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत। तर या उत्सवास उपस्थित राहून उत्सव यशस्वी करण्यास सहकार्य करण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे। खेड शहर शिवसेनेच्या वतीने रविवार दिनांक 7 एप्रिल 2019 रोजी सकाळी 11 वाजता द. तटकरे हॉल येथे शिवसेना नेते तथा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंतजी गीते यांच्या 32 रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराच्या नियोजनार्थ अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली। सदर बैठक युवा सेना महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य युवा नेते योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। तर या नियोजन बैठकीस शिवसेना शहर कार्यकारिणी, सर्व उपशहर प्रमुख, सर्व प्रभागांचे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख, बीएलओ, विद्यमान नगरसेवक, नगरसेविका, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, नगरसेविका, महिला आघाडी, खेड शहर संघटक पदाधिकारी, युवा सेना खेड शहर अधिकारी पदाधिकारी, भारतीय विद्यार्थी सेना, शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटना आणि तमाम शिवसैनिकांनी या महत्त्वाच्या बैठकीस अवश्य उपस्थित राहावं असं आवाहन खेड शहर शिवसेनेतर्फे करण्यात आलंय। गुढीपाडव्याच्या निमित्तानं रत्नागिरीत गरजतो महाराष्ट्र माझा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। 40 कलाकारांचा समावेश असलेला हा भव्य दिव्य कार्यक्रम 6 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 वाजता खातू नाट्य मंदिर येथे पार पडणार आहे। सह्याद्रीच्या कडाकपारीत घनदाट अरण्य, कोकणचा समुद्र किनारा, गोदावरी कृष्णेचा खळखळाट प्रवाह, रत्नदुर्ग, सिंधुदुर्ग, रायगड, खंडोबाची जेजुरी, महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती याचा मिलाप साधणारा हा कार्यक्रम असेल। यामध्ये कोकण, विदर्भ, मराठवाडा येथील लोककला आणि ठाकर गीते, कोळी गीते, शेतकरी गीते, पोवाडे, ओव्या, लावणी, गवळण, नमन, भक्तिगीत यांचाही या कार्यक्रमात आस्वाद घेता येणार आहे। हा कार्यक्रम विनामूल्य आहे। बंद बंगल्याच्या दर्शनी दरवाजाचं कुलूप आणि कडीकोंडा उचकटून आत प्रवेश करून 4,80,000 रुपयाच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना लांजा तालुक्यातील गोवळी मुळवाडी येथे घडली। या चोरीमुळे तालुक्यातच एक खळबळ माजली आहे। लांजा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लांजा तालुक्यातील गोवळी मुळवाडी या ठिकाणी चंद्रकांत चाचे यांचा लोकवस्तीपासून काहीसा दूर असा बाजूला बंगला आहे। चाचे कुटुंबीय कायम मुंबईला राहतात, मात्र सण उत्सवाच्या वेळी ते गावी गोवळी येथे येतात। बुधवारी गोवळी गावचा शिमगोत्सवाचा खेळ उतरवण्याचा कार्यक्रम असल्यामुळे दरवर्षी देवीची यात्रा भरत असल्यामुळे बुधवारी सायंकाळी होळी उत्सवाचा सांगता समारंभ आणि यात्रेसाठी चंद्रकांत चाचे आणि त्यांच्या घरातील सर्व महिला आणि पुरुष मंडळी यात्रेसाठी गेले होते। हीच संधी साधून चोरट्यांनी हा प्रकार साधला। खेड शहरातील एमटी एज्यू वर्ल्ड या खासगी क्लासेसचा विद्यार्थी अब्रार संगे या वाणिज्य शाखेच्या 3ऱ्या वर्षाला मुंबई विद्यापीठात 3रा आलाय। खेड तालुक्यातील फुरुस गावच्या सुपुत्राने मिळवलेल्या या धवल यशाबद्दल त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। अब्रार संगे हा लहानपणापासूनच हुशार होता। एमटी क्लासेसच्या वाणिज्य शाखेचे तज्ञ शिक्षक मुजफ्फर परखार यांचे त्याला मार्गदर्शन लाभले। अब्रार संगे यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल त्याला लोटस फाउंडेशन आणि नैरंदास खंचन मिरचंदानी या शिष्यवृत्ती बहाल करण्यात आल्या आहेत। 2018 साली या क्लासची विद्यार्थिनी विद्या कालेकर ही बीकॉमच्या 3य वर्षाच्या परीक्षेत खेड तालुक्यात द्वितीय आली होती।
तर मर्जिया मेटकर ही यावर्षी बीकॉमच्या तृतीय वर्ष सत्र 5 परीक्षेत खेड तालुक्यात प्रथम आली आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। खेड तालुक्यात तीव्र पाणी टंचाई, 4 गावातील 7 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 12 उमेदवार रिंगणार। रायगडमध्ये तटकरेंविरोधात 2 सुनील तटकरे, अनंत गीतेंविरोधात अनंत गीते। काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यांच्या विरोधात आचारसंहिता भंगचा गुन्हा आणि ज्येष्ठ रंगकर्मी लक्ष्मण काटे यांचं निधन। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।